हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 73 बघतोय आपण। जीव असती काय त्याचा शेवट चालू आहे। जीवाचं जीव अस्ति कायाचं वर्णन इथपर्यंत डिटेलमध्ये करून सांगितलं। 73 गाथांपर्यंत जीवाचं अस्तिकाय रूपाने वर्णन केलं। काय सांगायला लागले? पयडिठ्ठिति अणुभाग पदेस बंधे हिंसवदो मुक्को ऊढ्ढं गच्छति सेसा विदिसा वज्रं गदिं जंती। काय सांगितलं अर्थ? प्रकृती, स्थिती, अनुभाग, प्रदेशबंध माहिती आहेत ह्याच्यात? कशाला म्हणायचं? प्रकृतीबंध म्हणजे त्या कर्माचा स्वभाव, प्रदेशबंध म्हणजे किती कर्म बांधले गेले ती क्वांटिटी, स्थिती म्हणजे त्याचं टाइम ड्युरेशन केवढे वेळ तुमच्या बरोबर राहणार, आणि अनुभाग म्हणजे फळ देण्याची शक्ती। तर हे 4 प्रकारचे कर्मांचे बंध कोणाला असतात? संसारी जीवाला असतात। आणि जे या कर्मापासून, या बंधापासून सर्वदा मुक्त झाले तर ते ऊढ्ढं गच्छति म्हणजे ऊर्ध्व गमन करतात, ते स्वभाव रूपाने गमन करतात आणि सिद्धशिलेवर विराजमान होतात। शेष जे कोणी जीव आहेत ते सगळे त्यांची गती कशी असते तर विदिशा सोडून म्हणजे दिशांमध्ये गती असते, विदिशांना गती नसते। जेव्हा ते मरण करतात तर त्यावेळेस एका गतीतून दुसऱ्या गतीत जाताना त्यांची विग्रह गती म्हणली जाते किंवा विदिशारहित गती म्हणली जाते। आणि जी मुक्त जीवांची गती आहे त्याला काय म्हटलं? अविग्रह गती किंवा ऊर्ध्व गती किंवा रुजुगती म्हटलं। सरळ एकाच रेषेत वर जाऊन विराजमान होतात त्यामुळं। तर काल ह्याच्यामध्ये आपण जी जयसेनासांची टीका बघितली होती ना, त्याच्यामध्ये मतमतांतरांचं खंडन बघितलं होतं की सिद्धांबद्दल अनेकांचं वेगवेगळं काय मत आहे हे त्यांनी सांगितलं होतं। तर त्यामध्ये अजून थोडं 1, 2, 3 खुलासा केलाय त्यांनी। नाही झालं त्याचं काम। तर काय सांगायला लागले तर जे सदाशिव मतवादी होते त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांचं मत मुक्त जीव कसे असतात किंवा जीव कर्मांनी रहितच असतात, सदा मुक्तच असतो असं त्यांचं म्हणणं होतं ना। तर त्याला जर असं वर्णिजींनी खुलासा करताना चांगलं घेतलंय की सदाशिव मतवादी म्हणतो की जीव कधी बंधनात नसतोच। मग आपण कोण आहे हो? सगळे बंधनात नाही आहे का? म्हणजे त्यांनी एक लॉजिक देतात ना जे त्यांच्या सिद्धीसाठी, त्याच्यावर पण विचार करायला पाहिजे की आपलं असं मत आहे का। मग त्यांनी काय सांगितलं की जीव कधी बंधनात नसतोच, सदैव मुक्तच असतो। प्रकृतीच्या संबंधाने बंधनाचा भ्रम होतो। म्हणजे तुम्ही सगळे जे बंधनात आहात ना हे सगळं भ्रम आहे त्याला म्हणायचं आहे। तर जीव स्वभावाने मुक्तच आहे, कुठलाही जीव असू दे तो मुक्तच असतो असं त्यांचं म्हणणं आहे। मग आपण उत्तर काय देणार त्यांना? तुम्ही पण म्हणता ना सगळं मोह, मिथ्यात्व हे सगळं माया आहे, इंद्रजाल आहे। मग तुम्ही पण म्हणताच की काय ते भ्रम आहे म्हणून। मग बरोबर आहे का चुकीचं आहे? जे काय बंधन आहे तो एक भ्रम आहे आणि जीव सदैव मुक्तच आहे असं त्यांचं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे का? तुम्ही पण तेच म्हणताय। भ्रम आहे, भ्रम आहे म्हणजे म्हणताय ना तुम्ही पण जे काही रागद्वेष, कषाय, विभाव होतात ते सगळं मिथ्या आहे म्हणजेच भ्रम आहे, खोटं आहे हे सगळं म्हणताय ना तुम्ही। मिथ्या म्हणजे
नाही, ते चुकीचं आहे, पाप आहे असं हिशोबाने म्हणतोय ते. नाही, मी भाव कसं आहे. कसं उत्तर द्यायचं म्हणजे आपण अकलंक आचार्यांची शिष्य आहे ना, तर वादी प्रतिवादीच्या भाषेतच बोलायचं. मग तिथं काय सांगितलं की अनेकांतामध्ये आम्ही म्हणणार कथंचित मिथ्या आहे, कथंचित सत्य आहे, किंवा जो स्वभाव आहे, जो जीवद्रव्य आहे तो अनादि अनंत शुद्ध आहे, ठीक आहे, अनादि अनंत मुक्त आहे स्वभावापेक्षेने, निश्चयाने, पण व्यवहाराने बंधनामध्ये आहे. हे आम्ही स्वीकार करतो. म्हणून सांगितलं त्यांना आपण खंडन करताना की भ्रमाने बंधन आहे मान्य आहे आम्हाला, पण तो भ्रम तर कुठं आहे हो? पुद्गलामध्ये नाही आहे, जीवामध्येच आहे. म्हणून जीव भ्रमाने बद्ध आहे, म्हणूनच मुक्तीचा पुरुषार्थ करायला जातो, किंवा जे काय आचार्यांनी ग्रंथांमध्ये वगैरे उपदेश दिला तो मुक्तीचा उपदेश ह्याच्यासाठी दिला का? कारण जे काय तुम्ही व्यवहारामध्ये बंधनामध्ये आहात, भ्रमात आहात, त्याचा नाश करायचा तर पुरुषार्थ करा, तर तुम्हाला जसं निश्चय स्वभाव आहे तसा पर्यायामध्ये प्रगट होणार. निश्चयाने अबद्ध असतानाही बद्ध पाहतो, हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे. म्हणजे न सर्वथा बद्ध आहे, न सर्वथा अबद्ध आहे, अशी आमची वस्तुव्यवस्था आहे. त्यामुळं आम्हाला कोण चॅलेंज देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही सदाशिव मतवादी आणा, बौद्ध आणा, सांख्य आणा, नैयायी कुठले पण मतवादी आणा, सगळ्यांचं आम्हाला मान्य आहे, पण आमचं कोणाला मान्य नाही आहे का? कारण आम्ही सगळ्यांना धरून जिनवाणी सांगितली आहे, किंवा आमच्यातून एक एक पॉईंट्स घेऊन जिनवाणीचं त्यांनी कथन केलं आहे. मागे एकदा सांगितलं होतं ना मी, अष्टसहस्रीमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, जे अनेकांत रूप वस्तूचं स्वरूप आहे ना, तर त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले चांगलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अनेकांत हे एका वृक्षाप्रमाणे आहे, आणि जे काय हे अन्य मतवादी आहेत ते त्यातले एक एक पार्ट्स आहेत. जसं एकाने एक मत मांडलं, दुसऱ्याने दुसरं मत मांडलं, तर ते सगळ्या मतांचं जे समग्रता आहे ना, ते वस्तूचं स्वरूप आहे, आणि ते सांगितलं अनेकांताने. आणि ह्याच्यासाठी अजून एक उदाहरण दिलं तिथं की जसं सांगितलं राजाच्या राजमहालामध्ये अनेक सुवर्ण काय म्हणायचं रत्न आहेत, रत्नांचे ऑर्नामेंट्स आहेत, रत्न, हिरे, माणिक, मोती, असं सगळं जवळपास त्याच्याकडं भंडार आहे राजाकडं, खजिना आहे. आणि तरीसुद्धा सांगितलं राजा, असे अनेक राजे आहेत समजा, अनेक मनुष्य आहेत ज्यांच्याकडं रत्न आहेत, हिरे आहेत, माणिक, मोती आहेत, पण म्हणून त्यांना रत्नाकर म्हटलं जात नाही. कोणाला म्हणायचं रत्नाकर? समुद्राला रत्नाकर म्हणतात का? कारण त्या समुद्राच्या तळाशी रत्न आहेत, काय म्हणायचं, तिथं स्रोत आहे, तिथं मिळतात रत्न. असं नाही की आता आहेत नंतर नाहीत, असं नाही आहे. तर कोण बघितलं माहीत नाही, पण असतात, हो ना, समुद्रामध्ये जाऊन आलाय. मोती असतात, रत्न असतात. बरं, म्हणजे ते असं आत्ता आम्हाला मध्ये एकदा पन्नाचं गोष्ट सांगितली होती ना, पन्ना शहरामध्ये जिथं पूर्वी समुद्र होता ना, तर तो समुद्र आता जमीन झाला आहे. म्हणजे काय म्हणायचं ते, ह्याच्यामध्ये भूस्खलन म्हणा, नाही तर काय भूकंप म्हणा, कशामध्ये तरी असं जिथं समुद्र झाला तिथं जमीन आहे, आता जिथं जमीन आहे तिथं खड्डे झालेत असं वगैरे. त्यामुळं ती समुद्राची जी काय म्हणायचं बेसमेंट होतं ना, ते आता वर आल्यामुळं तिथं अनेक ठिकाणी हिरे मिळतात. आत्ता रिसेंटच दाखवलं त्यांनी काढून की अनेक ठिकाणी कसे हिरे त्यांना प्राप्त झाले. तर जाऊ देत, मला सांगायचं काय होतं, कुठं ॲड्रेस देते तुम्हाला, जाऊन या. कोणाला रत्न पाहिजेत त्याला का? मी तर रत्न द्यायला लागले तर घेईला तुम्ही, आणि तसले रत्न गोळा करायला चाललाय. तर ते समुद्र आहे त्याला रत्नाकर म्हणलं, आणि मग त्या समुद्रातूनच एक एक रत्न गोळा करून एकेका राजाकडे गेली आहेत. भलेही तिथं खजाना आहे रत्नांचा, तरीसुद्धा ते रत्नांची खाण नाही आहे. तसं सांगितलं उदाहरण देऊन, जी अनेकांतमयी जिनवाणी आहे ती रत्नाकर आहे, आणि त्यातनं एक एक रत्न नेली आहेत, म्हणजे एक एक पॉईंट्स, एक एक अंश नेलेत, आणि बाकीच्यांनी सांगितलं आमचं वस्तुतत्व, आमची व्यवस्था म्हणजे एक एक रत्न आहेत. मग आम्ही मान्य करतो रत्न आहेत, पण
अनेकांत स्वरूप जी वस्तू आहे ती रत्नाकर आहे. आणि मग त्यात त्यांनी सुंदर वर्णन घेतलं होतं की समुद्रामध्ये वर असलात तर तुम्हाला ते रत्न दिसणार नाहीत, मग त्या तळाशी जावं लागतं. तसं जिनवाणी पण तुम्ही नुसतं वर वाचलात, शब्दाचं अवगम करून घेतलात तर भाववासना होत नाही. त्याच्यासाठी त्याच्या गाभ्यापर्यंत पोचावं लागतं, त्यातून सार ग्रहण करावा लागतो, त्याची भाववासना करून घ्यावी लागते, तर वस्तू काय आहे ह्याचं स्वरूप समजणार. कशासाठी सांगितले? गोष्ट रत्न मिळवायची आहेत म्हणून नाही. कशासाठी? हां, म्हणजे जिथं जिनेंद्र भगवंतांनी वस्तूचं स्वरूप सांगितलं त्याला कुठल्याही रीतीने बाधा येत नाही. जे काय स्वरूप सांगितलंय ते 100% निराबाध आहे. म्हणून म्हटलं की जरी बद्ध म्हणताय जीवाला, भ्रमाने बद्ध म्हणताय मान्य आहे, पण त्याच वेळी निश्चयाने जीव अबद्ध सुद्धा आहे, मुक्त सुद्धा आहे. मग बद्ध आहे तिथं अबद्ध पण आहे, अबद्ध आहे तिथं बद्ध सुद्धा आहे. पण स्वरूप असं असताना, अबद्ध स्वरूप असताना आपण भ्रमाने बद्ध मानतो, हे सुद्धा एक भ्रम आहे. तर हे सदाशिवमतवादीचं खंडन केलं. दुसरं काय सांगितलं एक तिथं की एक मतवादी आहे तो काय मानतो की मुक्ती म्हणजे काय? जीवाचा जिथं सर्वथा अभाव होतो. जसं एक मतवादी आहे ना, काय प्रमेय कमल मार्तंडमध्ये वगैरे त्यांनी घेतलंय असं की दिवा आहे, तो दिवा जसं लावला तर विझला, मग जसं दिव्याचं अस्तित्वच नष्ट झालं तिथं. काय म्हणते काकी? दिवा विझला म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट झालं. तसं तुम्ही इथं आहे तोपर्यंत तुम्ही करता ना, मेल्यावर दिवा लावता, का लावते तो? काय असतं त्याचं? काय ते दिवा आहे तोपर्यंत जीव आहे का लावते दिवा? ते विझतेच की. हां हां, जे लावतात त्यांनाच माहिती. हां, जे लावतात तेच की. ते तुम्ही कोण लावत असाल तर म्हणून विचारायला. तर ते दिवा लावतात, त्याच्यासमोर बसतात का बरं? मला असं काही त्याचं रहस्य नाही कळालं, कशासाठी लावतात ते, काय आपल्याला काय माहिती द्यावं. सगळ्या चिरलेले मिथ्यात्व असतात वेगळे वेगळे. तर मला म्हणायचं त्यांचं मत काय आहे की तो दिवा आहे, तो दिवा विझला तर त्याप्रमाणे जोपर्यंत दिवा तेवत राहतोय तोपर्यंत त्याप्रमाणे जीव आहे इथं. आणि जेव्हा मुक्त होतो ना त्यावेळेस तो दिवा जसं विझला तसं जीवसुद्धा सर्वथा अभाव होऊन जातो, त्याला मुक्ती म्हणतात, असं एका मतवादीचं मत आहे. काय कळलं? जिथं जीवाचा सर्वथा अभाव होतो त्याला मुक्ती म्हणतात, असं एका मतवादीचं मत आहे. तर निराकरण करा बघू. तुम्ही जैन आहे ना? येस ऑर नो? कुठल्याही द्रव्याचं उत्पादन आणि व्यय म्हणजे होत नाही, म्हणजे नवीन तयार होत नाही किंवा आहे ते जात नाही. सद्रूपाने असतंच प्रत्येक द्रव्य आहे ते आहेच. असत्ची उत्पत्ती नाही आणि सत्चा नाश नाही. बरोबर आहे, पण असं ते आपलं म्हणणं त्यांना पटायला पाहिजे ना. जसं त्या देवागम स्तोत्रामध्ये पण त्यांनी काय सांगितलं, तुम्ही तुमच्या देवाला भगवान म्हणताय, तीर्थंकर म्हणताय आणि त्यांचं मानताय. तर ते अन्य मतवादी म्हणले आमचे पण देव तीर्थंकर आहेत, आमचे पण देव सर्वज्ञ आहेत, महान आहेत वगैरे, पूज्य आहेत. मग तुम्ही असं त्यांचा आधार देऊन सिद्ध करू शकत नाही. मग त्यांच्या मतातच त्यांच्याच शब्दातून त्यांना सिद्ध करून दाखवावं लागतं. मग त्यासाठी तर काय सांगितलं, ज्यांनी असं मानलं की मुक्ती म्हणजे जीवाचा सर्वथा अभाव आहे त्यांना उत्तर देतात की असं नाही, मुक्त अवस्थेत सुद्धा जीवाचे अस्तित्व असतेच. मग त्याला सिद्ध करण्यासाठी असं घेतलं की त्यांनी सुद्धा ही विशेषणं मानली आहेत मुक्त जीवाला, की ते सर्वज्ञ म्हणतात, सर्वदर्शी म्हणतात, केवल ज्ञानी म्हणतात. अशी काय काय विशेषणं ते सर्वज्ञ म्हणतात. केवल ज्ञानी त्यांच्याकडे शब्द नसेल पण आमचे देवसुद्धा सर्वज्ञ आहेत म्हणतात. मग ही विशेषणं त्याच्याशिवाय कोणाला देणार तुम्ही? ह्याच्यामधून आपण सिद्धी करून दाखवली. म्हणजे जर जीव सर्वथा नष्ट झालाय तर सर्वज्ञ विशेषण कोणाला देणार हो? असं काय म्हणायचं, असं नाही खात तर असं जाऊन खाऊन दाखवावं लागतं. म्हणजे सरळ मार्गाने कळलं नाही तर उलट्या सुलट्या मार्गाने सिद्ध करून दाखवावं लागतं.
दिव्याच्या निर्वाणाप्रमाणे जीव विझून जात नाही, त्याचे अस्तित्व असतेच. म्हणून सर्वज्ञ, सर्वदर्शी आदी चमत्कार आदी विशेषणे प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्याशिवाय जीवाची जर अस्तित्व नसतं, जर तिथं सर्वथा अभाव झाला असता तर सिद्धी करू शकला नसता. या विशेषणांना आधार विशेष कोण मिळाला नसता. म्हणून सांगतात की जीव असतोच. तर हे सगळी जे काय खंडन मंडन केलं ते आपल्या मतामध्ये आपण जे काय मिथ्या मान्यता ठेवले त्याचं खंडन करण्यासाठी हे सगळी सिद्धी करून आपण वाचतोय. नाहीतर त्यांच्यासाठी असं या विचाराने वाचू नका जे अन्यमतवादी आहेत त्यांचं खंडन केलं वगैरे. तर आपल्याच विचारामध्ये असे काय मिथ्या मतं आहेत, अजून काय याच्यापेक्षा वेगळे असतील तर त्याचं पण खंडन करण्यासाठी म्हणून हे सगळं विस्तार करून सांगितलं. अशा प्रकारे जीवास्तिकाय व्याख्यानम समाप्तम. काय डाऊट असले तर विचारा. आपण आता अजीवामध्ये प्रवेश करणार आहोत, पुद्गलामध्ये. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विचारा. जीव गेल्यावर म्हणजे पुद्गलात गेल्यावर जीव मिळायचा नाही. तर त्या पुद्गलात पण हरवायचं नाही आहे आपल्याला. सांगायला की पुद्गलचं मग मी विचारलं आम्हाला असं एकदा की म्हणले पुद्गलाचं वर्णन का केलं, इतकं डिटेल वर्णन केलं आहे आता. त्याचे स्कंद काय, टाईप्स काय, पर्याय काय, असे सगळे. म्हटलं काय गरज होती एवढं करायची जर त्याचं काय आपल्याला प्रयोजनच नाही आहे. जर आपण त्याचं काय आपल्या सुखासाठी पुद्गलाचा काय उपयोग नाही आहे किंवा अनुभूतीमध्ये ते उलटं बाधक आहे पुद्गल, मग का त्याचं वर्णन केलं इतकं सांगावं. पुद्गलाचं वर्णन का केलं. पुद्गलच असं नाही, सगळेच जे काय अजीव द्रव्य आहेत किंवा एक उपादेय जाणून ते ग्रहण करण्यासाठी आपल्याला काय ग्रहण करणे योग्य आहे. बरोबर. हे उपादेय काय आहे त्याच्यासाठी म्हणून वस्तू स्वरूपाची व्यवस्था पण कळते ना, कशी करणार आपल्याला. बरोबर. लिहा काय काय सांगायले. वस्तू स्वरूप समजून घेण्यासाठी, त्यातून हे उपादेय काय आहे हे कळण्यासाठी पुद्गलाचं वर्णन का केलं. पूनमताई लिहा. समजण्यासाठी पण सगळ्याच की जे काही जीव सोडून अन्य सगळं वर्णन आलं ना शास्त्रामध्ये ते कशासाठी केलं. अजून पाहिजेत मला पॉइंट. बोला. पुद्गलाला समजल्याशिवाय जीवापासून ते भिन्न करता येणार नाही ना. बरोबर. म्हणा श्लोक. जीवोन्यः पुद्गलश्चान्यः इत्यसौ तत्वसंग्रह. म्हणजे जीवोन्यः पुद्गलश्चान्यः इत्यसौ तत्वसंग्रह यदन्यदुच्यते किंचित् सोऽस्तु तस्यैव विस्तर. तर ह्याच्यासाठी प्रयोजन सांगायचं आहे ना. मग म्हणून एक योगसारमध्ये एक गाथा घेतली त्यांनी अशीच का केली होती आपण पाठगाथा. काय सांगा. पुद्गलाचं वर्णन का शिकायचं येते. पुग्गलु अण्णुजी अण्णुजी सौवहारू चयहि विपुग्गलु गहहि जीव लहु पावैभव पारू. म्हणजे हे सगळं शिकून भेद आहेत हे जाणून काय करायचं. चयहि विपुग्गलु त्या पुद्गलाला सोडा ह्याच्यासाठी शिकवलं. म्हणजे पुद्गलाचं वर्णन का केलं तर त्यांनी सांगितलं सगळं हे आहे हे जाणण्यासाठी. म्हणजे प्रयोजन हे आहे की पुद्गल हे आहे, पण आत्ता या आपल्या प्रकरणामध्ये पुद्गल ने आहे. कारण त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे म्हणून एका अपेक्षेने पुद्गल ने आहे. अजून सांगा मला काय सांगितलं, का सांगितलं पुद्गलाचं वर्णन. आणि त्याच्यापासून आपल्याला भेद विज्ञान आहे त्याच्याशीच आहे ना. शरीर पुद्गलाशी आपल्याला बाकीच्या आजूपेक्षा पुद्गल आपल्याशी डायरेक्ट एक क्षेत्रावर हा संबंध संशय संबंध टाईप आहे. सो तिथे जी चिमणी म्हणतो ना जे आले ते मोक्षाधिकारामध्ये आले वाटतं ना. चिमणीसाठी सूक्ष्म चिमणी आणि हातोड्याने त्याला अलग करायचं. हातोडा लोखंडाचा ज्ञानाचा प्रज्ञा छन्नी म्हणलं ना. नाही मला ते नाही सांगायचं. 201 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं समयसारमध्ये की परमाणुमित्तयं पिहु रागादीनं तु विज्यते जस्स नविसो जाणदी अप्पा
सव्वागम धरोवी असं आहे त्यात. म्हणजे सर्व आगमाचा धारी असला तरी आत्म्याला जाणू शकत नाही जर त्याच्या अंतःकरणामध्ये परमाणू मात्र देखील राग असेल. त्याच्या पुढच्या गाथेमध्ये सांगितलं जर तो जीवाला जाणणार नाही तर अजीवाला पण जाणणार नाही, आणि जो जीवाला अजीवाला जाणणार नाही तो सम्यक दृष्टी होणार नाही. म्हणून तुम्हाला फक्त जीवाला नाही जाणायचे तर सगळ्या आजीवांना सुद्धा जाणायचे. म्हणून सम्यक दर्शनाच्या प्रगट करण्यासाठी म्हणून सुद्धा हे सगळं वर्णन शिकायचं. का काय कळलं म्हणावं? दुसरी कथा काय? 202 अपाणमयानंतो अणपयं चाविसोयानंतो कह होदी सम्मदिठ्ठी जीवा जीवे अयानंतो. जो जीवाचा अज्ञानी आहे तो सम्मदिठ्ठी कह होदी, तो सम्यक दृष्टी कसा होणार? म्हणून जीवाचं जाणा तसंच अजीवाचं सुद्धा वर्णन जाणायला पाहिजे ह्याच्यासाठी सांगितलं. आणि पहिली कथा म्हणा परमाणुमित्तयं पिहू रायादीनं तु विज्यदेजस् नविसो जानदी अप्पा नयं तु सौवागमधरोवी. नविसो जानदी अप्पा नयं तु सव्वागमधरोवी. तो सर्व आगमाचा धारी असला तरी सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. का? त्याच्या अंतरंगामध्ये राग आहे ह्याच्या अपेक्षेने. आणि मग पुढची गाथा सांगितली जर जीवाला नाही जाणलं तर, जीव आणि अजीवाला नाही जाणलं तर सम्यक दर्शनाची पात्रता प्रगट होत नाही. म्हणून सुद्धा समग्र जिनवाणीचं ज्ञान होण्यासाठी छडालामध्ये सांगितल्यासारखं काय काय ते दोष गुणनते, दोष आणि गुणांना बिनजानते दोष गुणनको कैसे तजिये गहिये. दोष आणि गुण समजायला पाहिजे. तसंच गुण काय आहे, द्रव्य काय आणि काय म्हणायचं ते जीव काय अजीव काय हे सुद्धा समजायला पाहिजे. तर त्याच्यातून तुम्हाला काय घेण्यायोग्य आहे काय सोडण्यायोग्य आहे हे समजणार. म्हणून कशाच्या द्वारे वेगळं करायचं तर 296-97 गाथा आहेत तुम्ही सांगितलेल्या. प्रज्ञारूपी छेनीने वेगळ्या करायच्या. मोक्ष अधिकारमध्ये 297 गाथा आहे, त्याच्यात नाही त्याच्या आधी गाथा आहे 296 गाथा आहे. त्यात काय विचारलं घ्या काका. 3-4 गाथा त्या सलग घेतल्या, त्यामध्ये त्यांनी प्रश्न आणि उत्तर दोन्ही घेतलेत. आताच्या गाथेमध्ये जीवा जीव होतं का? जीव म्हणजे माहिती जीवो लिहिलंय, चुकलंय का? जीवो जीवा जीवो लिहिलंय तर जीवो जीवा जीवे अयानंतो 201 गाथा ना. 202 हां जीवा जीवेच आहे ना. जीवा जीवे अयानंतो. जीव आणि अजीवाला जो जाणत नाही तो सर्व आगमाचा धारी असला तरी सम्यक दृष्टी होत नाही. म्हणून तुम्हाला सगळं वस्तुव्यवस्था समजून घेण्यासाठी म्हणून अजीवाचं वर्णन केलं. मग त्या अजीवाचंच वर्णन वाचायचं हे पण चुकलं आणि फक्त जीवाचंच वाचायचं हे पण चुकलं. म्हणजे तुम्हाला ज्ञान करायचं तर सगळ्याचं ज्ञान समग्र असायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं 296 गाथेमध्ये विचारलं की म्हणजे पूर्वी बंध अधिकार झाला, त्याच्यामध्ये सांगितलं होतं जीव बद्ध आहे कर्मांशी, मग त्याला वेगळं कसं करायचं? मग ते प्रज्ञारूपी छेनीने वेगळं करायचं ह्याच्यासाठी सांगायला. आता बंध म्हणजे कर्म, कर्म म्हणजे भूतगल, मग भूतगलापासून जीवाला भिन्न कसं करायचं असं विचारायला लागले. कहसो घिपयप्पा पण्णाए सोदुगिपये अप्पा जह पण्णाई विहतो तह पण्णाए वगेतवो. काय सांगितलं? शिष्याने विचारला शंका विचारली कहसो घिपयप्पा, त्या आत्म्याला कसं ग्रहण करायचं? पण्णाए सोदु घिप्पदे अप्पा. पण्णा म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञारूपी छेनीने त्या आत्म्याला ग्रहण करायचं. जह पण्णाई विभत्तो, जसं पूर्वी सांगितलं होतं बंधापासून जीव भिन्न आहे, कर्मापासून भिन्न आहे. ज्याच्याद्वारे त्या जीवाला भिन्न केलं त्याच्याच द्वारे जीवाला ग्रहण करा. म्हणजे प्रज्ञेनेच तुम्हाला भिन्नता समजणार आहे आणि प्रज्ञेनेच त्या जीवाला ग्रहण करता येणार आहे.
काय म्हणले पूनम? म्यूट काढ आणि बोल. जे प्रज्ञाशयनी आहे त्यांनीच आपल्याला समजणार आहे की आपण म्हणजे जीव काय आणि अजीव काय आहे ते. म्हणजे काय करायचं त्याच्यानी? पहिल्यांदा वेगळं करा म्हणून सांगितलं. पुद्गलापासून, त्या कर्मांपासून, त्या विभावांपासून जीवाला वेगळं करायचं, तर तिथं पण ज्ञान पाहिजे. आणि जेव्हा त्याला ग्रहण करायचं तिथं पण ज्ञान पाहिजे. म्हणून म्हटलं काय, ज्या प्रज्ञेने विहत्तो म्हणजे वेगळं केलं, तशाच प्रकारे प्रज्ञेनेच त्याला घित्तवो म्हणजे ग्रहण करा. पुढची गाथा सांगितली 297 गाथा. काय? पण्णाये घित्तवो जो चेदा सो अहम तुनीच्छयदो अवशेषा जे भावा ते मच्छ परे तिणायवाम. प्रश्न विचारलाय, कथमयम आत्मप्रज्ञया गृहीतव्य, कशा रीतीने या आत्म्याला प्रज्ञेच्याद्वारे ग्रहण करायचं? तर उत्तर दिलं की प्रज्ञेच्याद्वारे ग्रहण केला गेलेला तो आत्मा चेतन स्वरूप आहे, तो मी आहे असं निश्चय करा. जो चेतन स्वरूप आत्मा है, निश्चय से वह मैं हूँ, इस तरह प्रज्ञा द्वारा ग्रहण करने योग्य है. और अवशेष जो भाव है वे मुझसे पर है, इस प्रकार जानना चाहिए. अवशेषा जे भावा, जे काय ते भाव आहेत ते सगळे माझ्यापासून पर आहेत, भिन्न आहेत. म्हणजे जो मी आहे तो चेतन आत्मा आहे, बाकीचे सगळे जे विभाव परिणाम आहेत ते सुद्धा मायापासून भिन्न आहेत, अचेतन आहेत. आता हे 2-3 गाथा पुढचे आहेत ना, त्या सेम जरासं वर्णन करून सांगतायत. काय काय? प्रज्ञेच्याद्वारे ग्रहण केलेला आत्मा, हे पहिल्या ओळीमध्ये फक्त एक शब्द बदलतात, दुसरी ओळ तर समानच आहे. त्यामुळं चिंतनात घ्यायसाठी ही गाथा चांगल्या आहेत. आता काय म्हणायचं, मी एकदा म्हणते तुम्हाला पाठवून जाणार बरं का, म्हणजे आचार्यांनी लिहिलं आहे म्हणून बरं का असं. तर प्रज्ञेच्याद्वारे ग्रहण केलेला तो चेतन आत्मा आहे, तो मी आहे असं निश्चय केला असताना अवशेष जे सगळे भाव आहेत ते माझ्यापासून भिन्न आहेत असं जाणणे योग्य आहे असं सांगितलं या गाथेमध्ये. याच्या पुढच्या गाथेत काय सांगतात बघा. पण्णाये घित्तवो जो दठ्ठा सो अहम तुनीच्छयदो अवशेषा जे भावा ते मज्ज परे तिणायवा. काय सांगितलं? फक्त दठ्ठा काढलं. पूर्वीच्या गाथेत काय होतं? चेता, काय चेदा, चेदा म्हणजे चेतन होता. इथं काय केला? दठ्ठा म्हणजे द्रष्टा. आत्मा कसा आहे हो? द्रष्टा आहे. प्रज्ञा से इस प्रकार ग्रहण करना कि जो देखने वाला है वह तो निश्चय से मैं हूँ, अवशेष जो कोई भाव है वो मुझसे पर है ऐसा जानना. पुढं काय सांगितलं? पण्णाये घित्तवो जो नादा सो अहम तुनीच्छयदो अवशेषा जे भावा ते मच्छ परे तिणायवा. काय कळलं? तुम्ही करा आता ट्रान्सलेट. पण्णाये म्हणजे प्रज्ञेच्याद्वारे, घित्तवो म्हणजे ग्रहण करण्यायोग्य जो आहे तो, नादा म्हणजे ज्ञाता. सगळे शब्द थोडेसे डिफरंट असेल प्राकृतमध्ये. ज्ञाता वर सांगितलं द्रष्टा, त्याच्यावर सांगितलं चेदा, चेतयिता. तर तो ज्ञाता आत्मा मी आहे असं निश्चय केला असताना अवशेष जे सगळे भाव आहेत ते माझ्यापासून भिन्न आहेत असं जाणण्यायोग्य आहे. कशासाठी बघितलं हे? पुद्गलाला का जाणायचं? म्हणजे कशाच्याद्वारे आत्म्याला जाणायचं हे पण कळायला पाहिजे, आणि कोणाला ग्रहण करायचं कोणाला नाही ग्रहण करायचं हे पण समजण्यासाठी. म्हणून कुठे गेली? तर म्हणून इथं त्या गाथ्यामध्ये त्यांनी चांगला खुलासा घेतला आहे, कशा रीतीने जीव शरीरापासून भिन्न आहे, किंवा जो कोणी आजपर्यंत
सिद्ध झाले तर ते सगळे या ज्ञानाला ग्रहण करून, या जीवाला ग्रहण करून, या भेदविज्ञानाला प्राप्त करूनच झाले. म्हणून पुद्गलाचं वर्णनसुद्धा भेदविज्ञान म्हणायचंच कशाला हो? भेद करायला काहीतरी दुसरं पाहिजे ना तुम्हाला. नाहीतर तुम्ही फक्त आत्माच जाणताय. तर म्हणजे असे अनेक जण आहेत निश्चयाभासी जे की फक्त आत्म्याच्या वर्णनातच सुख मानतात, किंवा असं म्हणतात की जिनवाणीला निश्चयाचे एकांत रूप जाणतात. तर ते सुद्धा म्हणणं किंवा ते सुद्धा करणं योग्य नाही. का? कारण ज्याला अन्य गोष्ट माहीत नाही आहे त्याला मी जे ग्रहण करतो ते योग्य आहे कसं कळणार? म्हणून त्या परापासून भिन्न करण्यासाठी सुद्धा सांगितलं त्या पराचं वर्णन शिकायला पाहिजे. म्हणूनच काय केलं अकलंक निकलंक आचार्यांनी, आपण त्या पराच्या सानिध्यात राहतो तर आपण त्या पराला काय म्हणजे पर काय आहे हे जाणून घेतलं तरच त्यापासून भेद विज्ञान करणार आपण. म्हणून तुम्ही जाणायलाच गेला ना तर ते पररूपच होऊन बसतात. म्हणून तुम्हाला ओढून काढायसाठी तिथं आचार्य धरून बसलेत की जीवाला धरा आणि मग परामध्ये जावा. म्हणजे जसं अकलंक निकलंक आचार्यांनी स्वतःचा पक्ष असा ठाम ठेवला होता, दृढ होते, म्हणून गेले शिकायला कुठं? त्या बौद्धांच्या शाळेमध्ये. तुम्ही काय करताय? आपली शाळा पहिल्यांदा ठेवली बंद करून आणि गेलाय शिकलाय दुसऱ्याच्या शाळेमध्ये शिकायला चाललाय. म्हणजे त्या पुद्गलालाच पहिल्यांदा जाणून त्याच्यातून पहिल्यांदा बघतो ना आम्ही काढून. जसं म्हणतात ना काय लग्न करतो नंतर कळेल की धर्म काय आहे आणि एकटं राहायचं का नको दोघं राहायचं. म्हणजे एकदा पडल्यावर काय होणार हो? आता बाहेर पडा बघू कसं पडणार. म्हणजे निर्णय करायचं तर पहिल्यांदा इथं निर्णय करा आणि मग पुढचा पाऊल कुठं उचलायचं हे समजणार. म्हणून म्हणलं पुद्गलाचं वर्णन कशासाठी शिकायचं? तर त्याच्यापासून जीवाला भिन्न करण्यासाठी त्याचं सुद्धा स्वरूप माहिती असायला पाहिजे. नाहीतर लोकांनी या शरीराला जीव मानलं, त्याच्यामुळं समजलं नाही की जीव वेगळा काय असतो आणि पुद्गल वेगळा काय असतो. मग त्याचं सगळं इतिहास समजण्यासाठी सगळ्या द्रव्यांचं समग्र ज्ञान होणं आवश्यक आहे. म्हणून हे सगळं वर्णन आपण शिकतोय. म्हणून एक गुरुकुल वगैरे होते ना तर त्याच्यामध्ये त्यांनी अन्य सगळ्या मतांची पण पुस्तकं ठेवायचे स्वाध्यायाला. म्हणजे त्यांचं मतसुद्धा जाणून घेण्यासाठी म्हणून ते शिकायला पाहिजे ना त्याच्यातून. जसं की आता मला नाही माहिती नक्की उत्तराध्ययन वगैरे आहेत त्याच्यामध्ये काय हो वाचलंय का कोण? असे एक ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये महावीर भगवानांचे ते आहे म्हणे ख्रिश्चनांसच केलेले हां. मग असे पुराण ग्रंथांमध्ये पण आहेत किंवा आता प्रमेय कमल मार्तंड म्हणलं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या मतवादींचं मत दाखवलंय. इवन अष्टसहस्रीच्या 3ऱ्या कारिकेमध्ये पण त्यांनी सगळं ते भावनावादी नियोगवादी ह्यांचं वर्णन करून त्यांचं मत सगळं स्पष्ट करून दाखवलंय पहिल्यांदा. किती जवळपास 200 पानं त्यांचीच आहेत. म्हणून ते पुस्तक वाचताना असं वाटलं की ते समजतं की नाही 3री कारिका इतकं मोठं आहे. आणि ते वादविवादच आहे सगळा पूर्ण. मग नंतर जिथं सुरू झालं ना असं अमृत मिळालं. मग जे भगवंतांची सिद्धी केली ना पुढं 4थ्या कारिकेपासून 4थी 5वी आणि 6वी कारिका असं इतकी मस्त आहे ना. त्यातनं संस्कृतवरनं वाचा, हिंदीतून भाव ग्रहण करा आणि हेतूतून जे शिकवलं ना त्यांनी आचार्यांनी ते बेस्ट आहे. त्यातून खरं आपल्याला आपल्या जिनेंद्र भगवंतांची महिमा पण येत जाते. तर ठीक आहे असं सगळ्या ग्रंथ अष्टसहस्री देवागम स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये समंतभद्र आचार्यांनी भगवंतांची असं क्वेश्चन आन्सर रूपाने बोलून सिद्धी केली आहे भगवंतांची. भगवान महान आहेत किंवा ते तीर्थंकर ते सर्वज्ञ ते वितराग तेच खरे देव आहेत ह्याच्यासाठी म्हणून पहिल्या 2-4 कारिकेमध्ये तर त्यांनी असं प्रश्न रूपानेच उठवून सांगितलं कसे आहेत भगवान किंवा तुम्ही भगवान का. जसं पहिल्या श्लोकात काय सांगितलं देवागमन भोयान म्हणा चामरादि विभूतयः माया विश्वपि दृश्यन्ते नातस्त्वमसि नो महान. ॲक्च्युली ही
हे टोमणं आहे बरं का भगवंतांना, पण त्याला मंगलाचरण करून टाकलं. म्हणजे काय त्याचा अर्थ माहिती आहे का? हे भगवान भांडायला बसलेत असं तिथं समोर समंतभद्र आचार्य त्या जिनेंद्र भगवंतांच्या समोर. तुम्ही का महान हो? तुमच्याकडे काय देव आगमन करतात म्हणून तुम्ही महान आहे? देवागम नभो यान, सगळे तुम्ही काय म्हटलं त्या आकाशातून अद्दरविहार करता, अरिहंत भगवंतांना म्हणतात. अद्दरविहार करता म्हणून महान आहात? नाही. देवागम नभो यान चामरादी विभूतयः, तुम्हाला अशा सगळ्या विभूती प्रगट झाल्या म्हणून तुम्ही महान आहात. माया विश्वपी दृश्यंते, मायावी जे कोणी आहेत ना त्यांच्याकडे पण हे सगळं दिसून येतं. ज्यांनी कोणी समजा विद्या प्रगट केल्यात, काय काय त्यांना चमत्कार प्राप्त झालेत, ते सुद्धा आदरगमन करताना दिसतात. त्यांच्याकडे सुद्धा अशा विभूती असतील, त्यांना सुद्धा देव येऊन नमस्कार करताना दिसतील. म्हणून काय आम्ही त्यांच्या पाया पडायचे का? म्हणून त्यांना देव म्हणायचं का? नातस्त्वमसि नो महान, म्हणून तुम्ही महान नाही आहेत. असं डायरेक्ट कोणाशी कोण बोलतंय? म्हणा बघू जाऊन देवासमोर. आहे का तुमची हिंमत? म्हणजे भगवान म्हणून तुम्ही महान नाही आहेत तर का महान आहात? परत दुसऱ्या श्लोकामध्ये पण तसंच घेतलं त्यांनी. अध्यात्मं बहिरपेश विग्रहादि महोदयः, विग्रह आदी म्हणजे शरीर तुम्हाला उत्कृष्ट प्राप्त झालं, परमौदारिक आहे म्हणून तुम्ही महान आहात. संबंध नाही आहे. अध्यात्मं बहिरपेश विग्रहादि महोदयः, दिव्य सत्यौ दिवौकस्वप्यस्ति रागादि मत्सुसह, रागादिकांमध्ये सुद्धा असं दिव्य तेज एकदम महान, त्यांचं शरीर एकदम आदर झालंय किंवा काय म्हणायचं चांगलं झालंय असं काय नाही आहे. म्हणजे शरीरामुळं सुद्धा तुम्ही महान नाही आहे, बाहेरच्या विभूतीमुळं नाही आहे. शरीर असं काहीतरी परमौदारिक म्हणा किंवा श्रेष्ठ शरीर किंवा त्याच्यातनं काय तेज बाहेर येत आहे म्हणून तुम्ही महान नाही आहे. परत तिसऱ्या कारिकेमध्ये सांगितलं काय? तीर्थकृत समयानांच परस्पर विरोधतः सर्वेषां आप्तता नास्ति कश्चिदेव भवेत गुरुः. तीर्थकृत समयानांच म्हणजे काय? तीर्थंकर नाम आहे तुम्हाला म्हणून तुम्ही महान आहात का? तर नाही. मग परस्पर विरोधतः म्हणजे जे काय अन्यमतवादी विरोधी आहेत ते सुद्धा त्यांच्या भगवंतांना तीर्थंकर म्हणतात. सर्वेषां आप्तता नास्ति, सगळ्यांना तर आप्तता प्राप्त होणार नाही. कोणीतरी कश्चिदेव भवेत गुरु, कोणीतरी एकच जण गुरु असतो, सगळे गुरु नसतात. त्या शाळेतले जर सगळेच टीचर झाले तर शिकणार कोण हो? विद्यार्थी कोणाला म्हणायचं? त्यामुळं सगळ्या जगामध्ये असणार तर तो गुरु एक असतो. मग तो कोण आहे हे चौथ्या कारिकेमध्ये त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामधून सिद्धी केली की जे दोष आणि आवरणांनी रहित झाले तेच खरे गुरु असतात, तेच खरे जिनेंद्र भगवान देव आहेत. दोषावरणयोर हानीर निशेषास्त्यतिशायनात क्वचिद्यथा स्वहेतुभ्यो बहिरंतर्मलक्षयः. ज्यांनी दोष आणि आवरण रूपी अंतरंग आणि बहिरंग मलाचा पूर्ण नाश केलाय. मग त्यांच्या ठिकाणी तिन्ही विशेषणं घटली. कुठली कुठली? जे दोष आवरणांची हानी झाली म्हणजे वीतराग झालेत, सर्वज्ञ झालेत आणि जे हिताचा उपदेश देतात तेच खरे देव आहेत. मग त्या देवांनी सांगितलेली देव खरे आहेत म्हणून त्यांच्याकडून सांगितलेली ती वाणी सुद्धा प्रमाण आहे किंवा त्याला खरेपणा आहे. आणि मग त्या वाणीमध्ये सांगितलेलं सगळं तत्व हे आपल्याला समीचीन आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे, यथार्थ आहे. मग ते जाणण्यासाठी म्हणून संपूर्ण वस्तुव्यवस्था समजायला पाहिजे. फक्त जीवाचंच वर्णन नाही तर सगळ्या इतर द्रव्यांचं वर्णन, तत्वाचं वर्णन, अन्य मतवादींचं वर्णन सुद्धा जाणून घेतलं तर आपल्याला आपल्या मतामध्ये दृढता येणार. हो, जाणा. उद्गलापासून भिन्न चेतन स्वरूप जीव जाणा. हा मी जड अचेतन नाहीच. या जडाला मी मात्र जाणणाराच आहे. ज्ञाता आहे, भिन्न आहे, जाणा.
अहमिको खलु शुद्धो दंसणाणमयो सदारूपी. दर्शन ज्ञानमय आहे, अरूपी आहे, एक आहे, शुद्ध आहे. तो हा मी जीव आहे. भेदविज्ञान करा, स्वतःच्या अभेद आत्म्याला जाणा. अभेद स्वरूपोऽहम् अखंड स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरि.